प्लेन ब्लाऊजच्या कापडापासून सुंदर अशी आपण हँडबॅग तयार करणार आहोत। त्यासाठी नॉन वनला हे 2 पीस कापडाचे जोडून घेतलेले आहे। रुंदी 11 इंच आणि उंची 11 इंच घेतलेले आहे आणि एक पीस आपण नॉन वनचा त्याच आकारात कट करून घेतलेला आहे। आता हे 2 कापडाच्या जोडलेल्या पीसपैकी एक पीस घेऊन आपण मध्यावरती असा फोल्ड करून घ्यायचा, पुन्हा एकदा फोल्ड करून घ्यायचा आणि आपल्याला आता ह्याचा उभा मध्य काढून घेतलेला आहे। आपण 1 इंच अंतर आपण आता आतमध्ये मोजून घ्यायचं आहे। आणि याला आपण आता आकार देऊन घेऊया। खालच्या बाजूने पण आपण शेप देणार आहोत। त्यासाठी आपण याच रेषेवरती 1 इंच अंतर मोजून घ्यायचं आहे आणि याला पण आपण असं थोडासा शेप देऊन घ्यायचा आहे। आता हा आकार आपण कट करून घेऊया। कट करून घेतल्यानंतर आपल्याला हा आकार मिळालेला आहे। याच आकारात आपण हा दुसरा पीस कट करून घ्यायचा आहे कापड जोडलेला। आता हे दोन्ही पीस आपल्याला तयार करून झालेले आहेत। आता आपण ह्याला पॅच जोडणार आहोत। त्यासाठी 6 इंच रुंद आणि 11 इंच लांबीचे हे कापड कट करून घेतलेलं आहे। ते आपण असं मध्यावरती फोल्ड करून घेऊया आणि मध्य अंतर आपण 5.5 इंचावरती खूण करून घेऊ आणि खुल्या बाजूकडून आपण याला 1 इंच अंतर असं मोजून पहिल्या भागाप्रमाणेच आपण याला आकार देऊन घ्यायचा आहे। हा आकार आपण आता कट करून घेऊया। आता हा मिळालेला आकार आपण एका पीसला याचा मध्य काढून घ्यायचा आहे पीसचा आणि मध्यावरती असा ठेवून आपण पिनअप करून याला चारही बाजूंनी शिलाई करून घेऊया। आता हा पीस जोडून झाल्यानंतर आपण एक लेस घेतलेली आहे। लेस आपण अशा दोन्ही बाजूंना अशी जोडून घ्यायची। आता ही लेस आपली जोडून झालेली आहे। दोन्ही बाजूंनी लेसला आपण शिलाई करून घेतलेली आहे। आता हा दुसरा पार्ट घेऊन आपण 3 इंचावरती याला खूण करून कट करून घेऊया। याला आपण पॉकेट तयार करणार आहोत। आता हा भाग आपण कट करून घ्यायचा आहे आणि याच्यामध्ये आपण ही 11 इंच लांबीची चेन रनर घालून घेतलेली आहे। उलट ठेवून शिवून घ्यायची, पुन्हा अशी फोल्ड करून दाबटीप घालून घ्यायची। दुसरा पीस पण असं जोडून त्यावरती दाबटीप घालून घेऊया। आता ही चेन जोडून झाल्यानंतर जास्तीचं भाग कट करून घेतलेला आहे आणि आपण जो तिसरा नॉन वनचा पीस होता तो आता याला चारही बाजूंनी जोडून घेऊया। आता हा जास्तीचा साईडचा भाग कट करून घ्यायचा आहे आणि आता आपण बॅगसाठी बंद तयार करून घेऊया। बंद तयार करण्यासाठी 3.5 इंच रुंद आणि 20 इंच लांबीचं कापड, 1 इंच रुंद आणि 20 इंच लांबीचं हे नॉन वून घेतलेलं आहे। त्या अशा प्रकारे कापडात ठेवून दोन्ही बाजूने शिलाई करून हे दोन्ही बंद आपण तयार करून घेऊया। आता हे बंद तयार करून झालेले आहे। बंद जोडण्यासाठी आपण आता वरच्या बाजूने बाहेरच्या बाजूने 3 इंच अंतर मोजून घ्यायचं आहे दोन्ही बाजूंनी आणि खूण केलेल्या भागाच्या आतमध्ये हे दोन्ही बंद असे ठेवून जोडून घेऊया। या भागाप्रमाणेच दुसरा भाग पण आपण बंद जोडून तयार करून घेऊया। आता हे दोन्ही बंद आपले जोडून झालेले आहेत। आता आपण खालच्या बाजूला पोटली जोडणार आहोत। त्यासाठी आपण हा साड्यांसोबत येतो तो फोम घेतलेला आहे आणि 2.5 बाय 2.5 इंच रुंदीचे हे चौरस 5 पीस कट करून घेतलेले आहेत कापडाचे। फोमचा गोळा असा आतमध्ये ठेवून आपण याला
गोल बनवून घ्यायचा आणि दोऱ्याच्या साहाय्याने ही पोटली आपण बंद करून घ्यायची आणि गाठण मारून ही पोटली बंद करून घेऊया। अशा आपण 3 काळ्या आणि 2 निळ्या रंगाच्या पोटली तयार करून घेतलेल्या आहेत। आता आपण या निळ्या भागावरती काळी पोटली अशी उलट ठेवून शिवून घ्यायची आहे आणि काळ्या भागावरती निळ्या 2, मध्ये एक काळी आणि ही एक कडेला एक काळी ठेवून जोडून घ्यायची आहे। जोडून घेतल्यानंतर जास्तीचा खालचा भाग आपण कट करून घेऊया। आता आपण या वरच्या भागाला चेन जोडून घेऊया। चेन जोडण्यासाठी वरच्या भागावरती चेन उलट ठेवून जोडून घ्यायची आणि पुन्हा हा भाग आपण असा फोल्ड करून बंद बाहेरच्या बाजूला ठेवून यावरती एक दाबटीप घालून घेऊया। त्यानंतर हा चेनचा भाग असा दुसरा अशा प्रकारे दुसरा पार्ट ठेवून जोडून घ्यायचा आणि हा बंद असा अलीकडच्या बाजूला ठेवून त्यावरती दाबटीप घालून घेऊया। आणि आता या चेनमध्ये आपण रनर पण ॲड करून घेतलेला आहे। त्यानंतर आपण हा भाग असा उलट यावरती ठेवून आता याच्या तिन्ही बाजूंना शिलाई करून घेऊया। तिन्ही बाजू आपल्या आता या शिवून झालेल्या आहेत। आपण आता ही बॅग सुलट करून घेऊया। त्या अगोदर आपण खालचे हे दोन्ही थोडे थोडे कोपरे कट करून घेऊया। वरच्या चेनच्या भागातून ही बॅग आपण सुलट करून घ्यायची आहे। सुलट केल्यानंतर खूपच सुंदर आपली ही बॅग तयार झालेली आहे। आतमध्ये पण भरपूर स्पेस आहे आणि खालच्या पोटली पण खूपच सुंदर तयार झालेल्या आहेत। बाहेरच्या बाजूला आपला एक कप्पा तयार झालेला आहे। यामध्ये आपली पाण्याची बॉटल, फोन, पर्स आणि फॅन्सी अशी ही बॅग आपली तयार आहे।